आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आहे ना, अजून एक समाजात मला वाईट वाटणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे जात. सगळं होईल, लव्ह मॅरेज, प्रेम होईल, मुलगा चांगला असेल, मस्त चांगली नोकरी करत असेल, पोरगी चांगली असेल, चांगल्या घरातली संस्कारी असेल, पण जात आडवी येते. की मी खूप प्रेमावर लिहितो, त्यामुळे मी आता असं लिहितो की प्रेमावर लिहायला बसलो होतो, की प्रेमावर लिहायला बसलो होतो, स्वतःला थांबवलं. प्रेम प्रेम किती करशील अनुपम, लेखणीने विचारलं. प्रेमावर लिहायला बसलो होतो, स्वतःला थांबवलं. प्रेम प्रेम किती करशील अनुपम, लेखणीने विचारलं. मी श्रेष्ठ आहे, शेवटी माझंच ऐकावं लागेल. मी श्रेष्ठ आहे, शेवटी माझंच ऐकावं लागेल. मला माझ्या कानात माझ्याच जातीने हळूच सांगितलं. मला ही व्यवस्था समजेना, प्रेमाची व्याख्या उमजेना. मला ही व्यवस्था समजेना, प्रेमाची व्याख्या उमजेना. दिलेले वचन पाळू की जातीची इज्जत काहीच कळेना. गळ्यात टांगल्या पाहिजेत जातींच्या पाट्या, गळ्यात टांगल्या पाहिजेत, गळ्यात टांगल्या पाहिजेत जातींच्या पाट्या, गळ्यात टांगल्या पाहिजेत जातींच्या पाट्या. हे असे वाटले, प्रेम करावे त्याच पाट्या पाहून असे वाटले. ज्या पोराच्या सुखासाठी बाप दिवस रात्र झटला होता, ज्या पोराच्या सुखासाठी बाप दिवस रात्र झटला होता, पण या 4 लोकांमुळे बाप त्याच पोराच्या विरोधात उभा होता. ज्या पोराच्या सुखासाठी बाप दिवस रात्र झटला होता, पण या 4 लोकांच्या बोलण्यामुळे बाप त्याच पोराच्या विरोधात होता. मग ठरलं तर सोडून द्यायचं प्रेम आणि समाजाचं ऐकायचं. ठरलं तर सोडून द्यायचं प्रेम आणि समाजाचं ऐकायचं. पोरगी कशी का असेना, लग्न मात्र जातीत करायचं. पोरगी कशी का असेना, लग्न मात्र जातीत करायचं. मग काही दिवसांनी समजलं मुलगी फोनवर जरा जास्तच बोलते दादा. मग काही दिवसांनी समजलं की मुलगी फोनवर जरा जास्तच बोलते आणि हा फोन माहेरी नव्हे, कोण्या एका पोराला लावते. आता तिची तरी काय चूक म्हणा, तिची तरी काय चूक म्हणा. लग्नच जबरदस्तीचं होतं, बोलली मला हळूच. लग्नाआधी माझं एका मुलावर प्रेम होतं. मग माझं तिचं, मग माझं तिचं, माझ्या प्रेमाचं आणि तिच्या प्रेमाचं, चौघांचं आयुष्य बर्बाद झाले. आणि माझ्या सुखी समाधानी घरात दुःख पाहून ते 4 लोक आनंदी झाले, ते 4 लोक आनंदी झाले.